नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. सावळी विहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी 3 दिवसात संपणार. गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार. डॉक्टर सुजय विखे पाटील. नगर मनमाड महामार्गावरील सावळी विहीर जंक्शन येथे सुरू असलेल्या रस्ते व उड्डाणपुलाच्या कामामुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी पुढील 3 दिवसात मोठ्या प्रमाणात दूर केली जाईल. त्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्या संयुक्त बैठकीत सविस्तर कृती आराखडा निश्चित करण्यात आला असून गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू पूर्ण करून वाहतुकीसाठी खुली केली जाईल, अशी माहिती भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिली. सावळी विहीर येथे नगर मनमाड महामार्गाचे काम आणि राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे काम एकाच ठिकाणी सुरू असल्याने वाहतुकीवर दुहेरी ताण आला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टर विखे पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नाशिक विभागातील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, नगर विभागाचे अधिकारी, संबंधित ठेकेदार, पोलीस प्रशासन तसेच सावळी विहीर, बुद्रुक, निमगाव, निंगोज आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची संयुक्त बैठक घेतली. तसेच पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी विविध पर्यायी उपायांवर चर्चा करण्यात आली. अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियोजन, कामाचा वेग वाढवणे, वाहतुकीचे योग्य नियमन आणि आवश्यक त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले. या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी पुढील 3 दिवसात करण्यात येणार असून त्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल असा विश्वास डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केला. धुळीच्या समस्येबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केले की रस्त्याच्या भरावावर वारंवार पाणी टाकल्यास तो कोरडा होत नाही आणि त्यावर डांबरीकरण करणे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत भविष्यात रस्ता खचण्याचा धोका निर्माण होतो. राहुरी परिसरातील काही रस्त्यावर घाईत केल्यामुळे अशा समस्या निर्माण झाल्याचा दाखला देत त्यांनी सांगितले की दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता व्हावा यासाठी काही दिवस धुळीचा त्रास सहन करावा लागेल. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले हे काम कायमस्वरूपी दर्जेदार व्हावे हीच प्रशासनाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुपौर्णिमेपूर्वी उड्डाणपुलाच्या शेवटापासून बायपासच्या सुरुवातीपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्ण करण्यात येणार असून ती वाहतुकीसाठी खुली केली जाईल. दुसरी बाजू वाहतुकीसाठी मोटरेबल ठेवण्यात येईल. गुरुपौर्णिमेनंतर दुसऱ्या बाजूच्या कामाला गती देण्यात येईल असा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्याच्या मध्यरेषेपासून 15 मीटरच्या हद्दीत येणारी सर्व अतिक्रमणे 2 दिवसात स्वेच्छेने हटवावीत असे आवाहन करत त्यांनी स्पष्ट इशारा दिला की मुदतीनंतर पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई करून सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. या अतिक्रमणामध्ये काही मंदिरे, टपऱ्या आणि इतर बांधकामांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. ठेकेदारावर होत असलेल्या टीकेबाबत बोलताना डॉक्टर विखे पाटील म्हणाले, संबंधित ठेकेदाराची नियुक्ती केंद्र शासनाने केली आहे. तो कोणाचाही नातेवाईक किंवा ओळखीचा व्यक्ती नसून त्याच्याकडून दर्जेदार काम करून घेणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. कामात त्रुटी आढळल्यास त्या निश्चितपणे दुरुस्त केल्या जातील. मात्र अधिकारी व ठेकेदारांशी अरेरावी करून प्रश्न सुटणार नाहीत. उलट ठेकेदाराने काम सोडले तर प्रकल्प आणखी विलंबित होईल. याचाही विचार नागरिकांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. 10 वर्षापासून या रस्त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. आता प्रत्यक्षात काम सुरू झाले आहे. त्यामुळे संयम ठेवून दर्जेदार काम पूर्ण होऊ देणे गरजेचे आहे. चुका झाल्यास त्या दुरुस्त केल्या जातील, पण विकास कामांना अडथळा निर्माण होणार नाही याचीही सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करत सांगितले की या कामासाठी सुमारे 40% कमी दराने ठेका स्वीकारणारा ठेकेदार मिळाला आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या टक्केवारीची
मागणी नसल्याने कामाला गती मिळाली आहे. ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी निर्माण होतात तेथे विकास कामे वर्षानुवर्षे रखडतात अशी टिप्पणीही त्यांनी केली. दरम्यान जिल्ह्यात सुरू असलेल्या दूध भेसळीविरोधात कारवाईबाबतही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भूमिका मांडली. भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हायलाच हवी या भूमिकेला त्यांनी स्पष्ट पाठिंबा दिला. मात्र कोणतीही कारवाई करण्यापूर्वी प्रशासनाने सखोल पडताळणी करणे आवश्यक असून चुकीच्या पंचनाम्यामुळे किंवा एकतर्फी कारवाईमुळे प्रामाणिक दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या कारवायांना मिळत असलेल्या प्रसिद्धीवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यापूर्वीही संबंधित अधिकारी अशा कारवाई करत होते, मात्र अचानक या कारवायांना एवढी प्रसिद्धी का मिळत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित करत प्रशासनाने निपक्ष, पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. कोंडी होत आहे त्याचप्रमाणे धुळीचं देखील मोठं साम्राज्य आहे. आपण काही ठेकेदाराला काही सूचना केल्या आहेत का? गेल्या अनेक दिवसापासून जो ट्रॅफिकची समस्या या ठिकाणी येत होते, नगर मनमाडच्या रस्त्याचं काम चालूच आहे, पण सावळीवीर जंक्शनमध्ये त्या ठिकाणी नॅशनल हायवेचं फ्लायओव्हरचं काम आणि नगर मनमाड असं ओव्हरलॅपिंग झाल्यामुळे त्याला डबल इफेक्ट आला आणि म्हणून ट्रॅफिक जास्त संतगतीने त्या ठिकाणी जायला लागलेली आहे. अनेक चुका ठेकेदारांच्या आहेत. दोन्हीही डिव्हिजन म्हणजे नाशिक डिव्हिजन नॅशनल हायवे आणि नगर डिव्हिजन या दोन्हीही डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांना आणि सर्व ठेकेदारांना आज इथं एकत्रित बोलून सावळीवीर बुद्रुक, निगोज, निमगाव, सावळीवीर खुर्द अशा या सगळ्या पंचकृषीच्या ग्रामस्थांना एकत्रित घेऊन सगळ्या प्रश्नांवर चर्चा झाली. सगळे मार्ग माझ्यामध्ये आता सोडवले जातील आणि साधारण एक 3 दिवसानंतर जे काही प्लॅन ऑफ ॲक्शन आम्ही बनवलेला आहे 3 दिवसानंतर या सगळ्या ट्रॅफिकची समस्या पूर्णपणे संपेल. राहिला मुद्दा धुळीचा, तर एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे की जेव्हा आपण भराव करतो हायवे करत असताना, तर तो भराव हा आपल्याला पूर्णपणे कोरडा होऊन द्यावा लागतो, जेणे की त्याच्यावर डांबर टाकता येईल. जर पाणी टाकण्याची मागणी आपण मान्य केली तर तो भराव कधीच कोरडा होणार नाही, रस्ता खचेल, जसं राहुरीमध्ये अनेक ठिकाणी झालेलं आहे. तिथं लोकांच्या आग्रहामुळं काही प्रमाणात रस्ता हा लवकर करण्यात आला आणि म्हणून तो रस्ता खचला. तर आपल्या इथं ते होऊ नये म्हणून थोडा धुळीचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागेल. अनेक वर्षाचा प्रलंबित रस्ता आहे. मी सगळे विषय सगळ्यांना समजून सांगितलेले आहेत आणि हा रस्ता मला वाटतं गुरुपौर्णिमेच्या पूर्वी पूर्णपणे एक बाजू म्हणजे आपल्या या फ्लायओव्हरच्या समारोपाच्या जागेपासून तर बायपासच्या सुरुवातीपर्यंत एक बाजू पूर्ण केली जाईल आणि दुसरी बाजू मोटरेबल ठेवली जाईल आणि गुरुपौर्णिमा संपल्यानंतर मग दुसरी बाजूचं काम हाती घेतलं जाईल. असं पूर्ण आराखडा आम्ही आता बनवला आहे. जेवढं अतिक्रमण हायवेच्या हत्यारीत येतं म्हणजे रोडच्या सेंटरपासून 15 मीटर, मग यामध्ये 3 मंदिरं आहेत, काही टपऱ्या आहेत, या सगळ्यांना आपण 2 दिवसाची मुदत देतोय. 2 दिवसामध्ये सगळ्यांनी अतिक्रमण न काढल्यास पूर्ण पोलीस प्रशासनाचा वापर करत सगळे अतिक्रमण काढले जातील. हे मी स्पष्टपणे ग्रामस्थांनाही विनंती केलेली आहे आणि सगळ्यांना सूचना पण दिलेल्या आहेत. जी अवजड वाहतूक ठेकेदार जो नेमला गेला तो केंद्र शासनाने त्या ठिकाणी नेमलेला आहे. तो काय माझा ओळखीचा किंवा कोणाच्या नातेवाईक नाही. आमचा हा प्रयत्न राहिलेला आहे की आता बऱ्याच वर्षांनंतर हा रस्ता होतोय, तर जे जसा होऊ शकतो चांगल्यात त्यातल्या त्यात तो करायचा आम्ही प्रयत्न करतो. पुढं चुकाही होतील, पण चुकीचं उत्तर ठेकेदाराला मारणं, त्याला नोटीस काढणं, त्याचं निलंबन करणं असं असू शकत नाही. हा रस्ता संयमाने पूर्ण करावा लागेल. त्रुट्या आढळल्या त्या त्रुट्या जशा समोर येतील तसं दुरुस्त करावं लागेल. पण जे मी पाहतो, जे लोक आज काही प्रमाणात भावनेमध्ये जाऊन अधिकाऱ्यांवर अरेरावीची भाषा करणं, ठेकेदाराची अरेरावी भाषा करणं, ते करणं सोपं आहे. आणि जर हा ठेकेदार पळून गेला मग काय करणार, हा विचार पण आपण केला पाहिजे. 10 वर्ष लोकांचं संताप या रस्त्यामुळं आहे. आपल्याला जे नशीब तसं आपलं नशीब असं आहे की आपल्याला 40% बिलो घेणारा ठेकेदार. कमीत कमी आमच्या तालुक्यामध्ये तरी कोणी टक्केवारी मागत नाही. ना ग्रामपंचायत, ना सरपंच, ना आमदार, ना कोणी कार्यकर्ते. त्यामुळे रस्ता हा जलदगतीने झाला. जिथं टक्केवारी मागण्याची अडचण आलेली आहे तिथं रस्ता होऊन नाही राहिला. तर जे टक्केवारी मागतायत, ज्या भागामध्ये मागतायत, तो प्रश्न त्यांना जर तुम्हाला विचारावा लागेल. यामध्ये दोन्ही भाग आहेत. काही ठिकाणी खरोखर दूध भेसळीवर खरोखर कारवाई होते आणि काही ठिकाणी अधिकाऱ्यांवर प्रेशर आणून चुकीचे पंचनामे देखील केले जातात. हे जे काही आज वर्तमानपत्र आणि मीडियाच्या माध्यमातून असं वाटत आहे की महाराष्ट्राला
निर्मिती झाल्यापासून आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून मागच्या 15 दिवसामध्येच कारवाया होऊ राहिल्या, याच्या अगोदर कारवाया झालेल्या नव्हत्या असं चित्र मीडियाच्या माध्यमातून निर्माण केलं जातं. याच्या अगोदर पण अधिकारी काम करत होते, पण आता प्रासंगिक काही ठराविक एक वेगळ्या बातम्या तयार होणं हे आता नैसर्गिक भाग आहे. आणि त्या बातम्याच्या अनुषंगाने कुठंतरी वारंवार कारवाईचं नाव दाखवण्याच्या नावाखाली चुकीचे पंचनामे आणि चुकीच्या ठिकाणी कारवाई पण होऊ राहिली, ही पण वास्तविकता. तर हे मुद्दे माननीय पालकमंत्री महोदयांच्या कानावर घातलेले आहेत की जिथं भेसळ व्हावं तिथं 100% करावं, बंद करून टाकावं. पण एक गोष्ट शासनाने पण लक्षात घेतली पाहिजे, तिथले अधिकाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जसं जर सगळं दूध संकलन बंद झाले तर शेतकऱ्यांचं देखील उत्पन्न बंद होणार आहे. तर एकतर्फी कारवाई करून चालणार नाही. तुम्हाला जर पुढे भेसळ आढळत असेल तर ते किती गंभीर स्वरूपाचं आहे त्याची शहनिशा करून त्याला 2 दिवसाची मुदत देऊन मग पुढे कारवाई करावी, जेणे की शेतकऱ्यांना देखील त्याची अडचण होणार नाही. तर मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करेल प्रशासनाला की याच्यापूर्वी पण कारवाया होत होत्या. महाराष्ट्र मागच्या 15 दिवसामध्येच काम करायला सुरू झालं असं अजिबात नाही, यापूर्वी पण कारवाया व्हायच्या. पण मला एक गोष्ट कळत नाही की मागच्या 15 दिवसामध्येच कारवायांची एवढी प्रसिद्धी का होऊ राहिली, हा माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. तुकाराम मुंडे आल्यामुळे या कारवाया सगळ्या होत्या. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क शिर्डी. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.